द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहेत, कारण की सतत पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण याच्यामुळे आता द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या आहेत। एकीकडे द्राक्ष बागेदार जे तर ते कुऱ्हाड चालवत आहेत, तर काही द्राक्ष बागेदार द्राक्ष बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहे। तर आपण याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागेदार संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगाल? मागील 6 मेपासून जो 6 महिन्यापासून पाऊस पडतोय, त्याचा 7वा महिना चालू झाला तरी पाऊस राज्यामध्ये पडतोय। ह्या पावसामुळे द्राक्ष बागेच्या खरड छाटणीनंतर जी फलधारणा व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे आत्ता छाटणी केल्यानंतर बऱ्याचशा द्राक्ष बागा फेल जात आहे। नाशिक विभागामध्ये 70% द्राक्ष बागा फेल गेलेले आहे। सांगली विभागात 40%च्या वरती बागा फेल आत्तापर्यंत गेलेले आहे। सोलापूर आणि पुणे विभाग यांच्या छाटण्या अजून बाकी आहे, पण पुणे विभागामध्ये नारायणगाव इथे पण जवळपास 60-70% बागा फेल गेलेले आहे। मी या बागा फेल जात असताना शेतकऱ्यांनी खचून न जाता द्राक्ष बागा तोडण्याकडे जो कल आहे त्या द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी तोडू नये, ज्या जुन्या असतील त्याच तोडावा, नवीन द्राक्ष बागा तोडू नये, अन्यथा फार मोठ्या प्रमाणात खर्च हा येत असतो। मी आवाहन करतो की अशा बागा कोणी लगेच तोडू नये। एकीकडे पाहता नाशिक जिल्ह्यातील उगाव या ठिकाणी द्राक्ष बागेदार जो शेतकरी त्यांनी आत्महत्या केली आहे आणि त्यांच्या पत्नीने शासनाला आवाहन केलं आहे की संपूर्ण कर्जमाफी करा। तर काय सांगाल, शासनाजवळ काय मदतीच्या मागणी करणार? निश्चितच ह्या अवकाळी परिस्थितीमुळे जे संकट उभं राहिलेलं आहे, या संकटासाठी द्राक्ष बागायतदार संघ हा शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचं इथून मागचं संपूर्ण कर्ज माफ करून घेण्यामध्ये प्रयत्न करणार आहे। आणि पुढील वर्षी ज्या द्राक्ष बागेचं वर्षभर पालनपोषण करण्यासाठी जो काही खर्च येणार कर्ज त्याला परत घ्यावं लागणार आहे, ते कर्ज बिनव्याजी हे सरकारने उपलब्ध करून द्यावं। पीक कर्ज जे असेल ते सगळं बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात यावं, यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना पुढच्या वर्षापर्यंत बाग पालनपोषण करण्यासाठी तो खर्च उपयोगात येऊ शकतो। एकंदरीत पाहता शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आणि शासनाजवळ ज्या शेतकऱ्यांना जे काही बिनव्याजी कर्जासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी सुद्धा द्राक्ष बागेदार संघाकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।